मुनीमजी, मला कुठलीही कारण नकोयत. तुम्हाला किती वेळा सांगितलंय की सगळा हिशोब हा काटेकोरपणे लिहिला गेलाच पाहिजे म्हणून. एकतर तुम्ही आठवडे आठवडे हिशोब देत नाही आणि देता तर त्याला शेंडा बुडका काहीच नसतो. ते काही नाही, आजच्या आज आपण हा हिशोब पूर्ण करायचा नाही. म्हणजे मी लिहिलंय, माझ्या हाताने लिहिलंय. उद्या सकाळी आलो की पहिलं तेच काम करू. कुणाशी बोलताय? दिगू आता करता सवरता झालाय. त्याने निर्णय घेतलाय की हिशेब आत्ताच पूर्ण करायचा, तर मग आत्ताच करायचं. उद्या देतो हे उत्तर कुणाला देताय तुम्ही? कुणी रुणको समोर आहे असं वाटलं का तुम्हाला? पेढीवर जायचं आणि आत्ताच्या आत्ता हिशेब पूर्ण करायचा. निघा. दिगू, अरे तुझ्या आतली धग इथे जाणवते. चुकीचं रागवलास असं नाही म्हणणं माझं, पण ज्या पद्धतीनं रागवलास ते हिशेबावरून नव्हतं एवढं कळतंय मला. माझ्यावरचा राग घुमसतोय ना तुझ्या मनात? मग तू असा नोकर चाकरांवर का काढतोस? नाही आई, अगं या जन्मात तरी तुझ्यावर रागवणं शक्य नाही. तू जे काय करतेस ते माझ्या हितासाठीच असेल, माहितीये मला. हा एक गोष्ट मनाला लागली. माझ्या लग्नाबद्दल सगळ्या घराला माहिती आहे आणि मलाच तेवढं माहिती नाही. मला विनूकडून कळावं. काय अर्थ आहे? दिगू, अरे ही नागोजी बाबांचीच इच्छा आहे आणि बाबाजींचं बोलणं म्हणजे आपल्यासाठी आज्ञाच नाही का? वास्तविक ही सोयरीक सगळ्यांसाठीच त्रासदायक होणार आहे. की मायलेची सखू आपल्या घरात मनस्तापच घेऊन येणार. कारण ती विठ्ठल भक्त आहे म्हणूनच ना? हो, म्हणूनच तुला कसं सांगावं असं झालं. दिगू, तुला ठाऊक आहे मी तुला खूप जपते. तू वंशाचा दिवा आहेस, पण तुला त्रास देताना माझं मन. आई, कितीही त्रास होत पण मी स्वप्नात सुद्धा तुझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. आई, तू म्हणशील ते मी करेन. मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. तू मागितलंस तर स्वतःचं शिर कापेन मी तुझ्यासाठी, आणि गरज पडली तर तुझ्यासाठी दुसऱ्याचं शिर कापायलाही मी मागे पुढे बघणार नाही. शहाणा माझा राजा, तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. पण ती मुलगी सखू, तुला तिचा काहीही त्रास होणार नाही आहे. आणि तिनं तसा प्रयत्न केला किंवा तुझा शब्द मोडला तर आपण सरळ करू तिला. तुझी आज्ञा मोडणारी बायको मी अजिबात खपवून घेणार नाही. सखू, अगे सखू, ये. तू आहेसच का अजून? हो, मग इंदू बिंदूला दिलं धाडून. दादांच्या जेवणाचं नको का बघायला? अहो, पण मी कशी जाणार? उद्या लग्न आहे ना सखूचं. आणखीन प्रताप करायला नको म्हणून लक्ष ठेवायलाच हवं ना. काय म्हणालीस? नाही, म्हणजे मी म्हणत होते की उमावंश असायला हव्या होत्या ना,
अशा वेळेला आई जवळ हवी, पण बिचारी तिचे आई आणि आप्पा दोघेही नाहीयेत. तुम्ही अशा विचारांनी गांजलेल्या, मग 4 गोष्टी सांगायला कुणीतरी हवं ना. तशी राजाची राणीच होणार आहे म्हणा सखू. खायला प्यायला काही कमी पडणार नाही. का इथे कमी आहे म्हणून सकू खात नाहीये का? नको ते बोलायचं. हं? आणि तुला बोलायचंच असेल तर बाई खा एवढंच बोल की. सकू मगापासून बघते तुझा तोल जातोय. 2 दिवसापासून तू काही खाल्लेलं नाहीयेस. आता पुरे झाला शहाणपणा. मी दूध भात कालवलाय तो खाऊन घे. आजी अगं उद्या विठुराया येणारच आहे ना, तो आला की. अगं सखू, आजी जे बोलते ना ते तू ऐकतेस, तसं नाही. त्यांच्या मनातलं ऐक. तर लग्न होऊन सासरी जाणार ना तू, मग या माहेर घरातलं तुझं शेवटचं जेवण आहे असं समज आणि खा. हो की नाही हो आजी? असंच म्हणायचंय ना तुम्हाला? भामे मीठ मसाला कशाला लावतेस? हा 2 दिवस काही खाल्लं नाही, खा एवढंच बोल की. मीठ मसाला कसला? आता मी वस्तुस्थिती सांगतेय तर तुम्हाला राग येतोय. मी तर विचार करतेय बिचारीला उद्या तरी तिच्या आई बाबाच्या पाया पडायला मिळतंय का नाही. पुन्हा तेच हे दळभद्री लग्न होईलच असंच गृहीत धरून चालतेस ना. तो विठुराया आहे ना, तो करील काहीतरी, खात्री आहे माझी. तुला बोलायचंच असेल तर हे लग्न होणारच नाही असं बोल की. सखू बैस इथे, बैस बैस खाली. सखू माझं ऐकशील ना? मी तुझं ऐकलं की नाही? 2 दिवस तू काही खाल्लेलं नाहीस. अगं उद्या विठुराया येणार, पण उद्या मोठी एकादशी आहे. मग तू कधी खाणार? घे ना बाळा. अगं अगं मी भात कालवलाय, माझ्या हाताने भरवते. हा आता तरी नाही म्हणू नकोस. घे की बाळा घे. तर लग्न होऊन सासरी जाणार ना तू, मग या माहेर घरातलं तुझं शेवटचं जेवण आहे असं समज आणि खा. आजी सखू सखू आजी